Yes. Very good morning. Just I started the recording. So आज आपण ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 6 मधील 6 कॉस्टिंग मध्ये टॉपिक नंबर 3 प्रोसेस कॉस्टिंग बघणार आहोत. So just a second, I'm going to प्रोसेस कॉस्टिंग बघणार आहोत. याचा वेटेज सुद्धा तुम्हाला 16 मार्काचा प्रॉब्लेम याच्यामध्ये पडू शकतो. चला याची थेअरी ऑफकोर्स तुम्ही बघणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे. व्हॉट इज मीन बाय प्रोसेस. प्रोसेस काय करते? इन्व्हॉल्व व्हाईट कन्वर्टिंग रॉ मटेरियल टू फिनिश्ड प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला शर्ट्स बनवायचे आहेत. शर्ट हा फिनिश प्रोडक्ट आहे दॅट इज युज्ड बाय द कस्टमर. त्यासाठी तुम्हाला प्रोसेस करावं लागेल. एक तर कापूस रॉ मटेरियल आहे ना, ते घ्यावं लागेल. त्यानंतर म्हणजे रॉ मटेरियल परचेस करावं लागेल आणि ते मशिनरीमध्ये प्रोसेस करावं लागेल. मग त्याचं फॅब्रिक कापड तयार होतं. त्यानंतर मग त्याचं स्टिचिंग असेल है ना, मग नंतर इस्त्री असेल. सगळ्या प्रत्येक गोष्टीला आपण काय म्हणतो? प्रोसेस म्हणतो. सो सगळं थेरॉटिकल तितका वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यासाठी एक सेमिस्टर असणार. प्रिपरेशन ऑफ प्रोसेस अकाउंटिंग हे आपल्याला महत्त्वाचं आहे किंवा त्याच्यावर तुम्हाला 16 मार्क असतात. प्रोसेसमध्ये 3 गोष्टी येतात: मटेरियल, लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यालाच आपण ओव्हरहेड्स असं सुद्धा म्हणतो. प्रोसेस कॉस्टिंग हॅव प्रोसेस कॉस्ट आणि प्रोसेस कॉस्ट. डायरेक्ट प्रॉब्लेमला आपण आलेलो आहे प्रोसेस कॉस्टिंगच्या. सो प्रोडक्ट शेड दिसतंय ना सगळ्यांना? आवाज? येस. प्रोडक्ट शेड इज प्रोड्यूस्ड आफ्टर 3 डिस्टिंक्ट प्रोसेस. म्हणजे 3 प्रोसेस झाल्यानंतर प्रोडक्ट शेड तयार होतो. The following information obtained from the accounts of a period. Particular period साठी ही खालील माहिती मिळते. ओके. प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3. टोटल डायरेक्ट मटेरियल जे लागणार आहे ते 22 रुपयाचं. त्यातलं 1800 रुपयाचं प्रोसेस 1 मध्येच लागणार आहे, प्रोसेस 2 मध्ये 300 आणि प्रोसेस 3 मध्ये 100. डायरेक्ट वेजेस म्हणजे कामगारांचा पगार. टोटल 400 रुपये. त्यातले प्रोसेस 1 ला 100, प्रोसेस 2 ला 200, प्रोसेस 3 ला 100. डायरेक्ट एक्सपेन्सेस टोटल 500, त्यातले 300 प्रोसेस 1 ला आणि लास्टला प्रोसेस 3 ला 200, प्रोसेस 2 ला काही नाही. प्रोडक्शन ओव्हरहेड इन्कर्ड ₹800. प्रोडक्शन वेजेस त्याला फॅक्टरी ओव्हरहेड अँड इज रिकवर्ड ऑन 20% ऑफ 200% ऑफ डायरेक्ट वेजेस. इज रिकवर्ड on 200% of direct wages. हे 400 च्या डबल आहे, ते 800. ठीक आहे. प्रोडक्शन ड्यूरिंग द पिरियड वॉज 100 किलो प्रोडक्शन झालेलं आहे 100. देयर इज नो ओपनिंग क्लोजिंग स्टॉक. कुठलाही ओपनिंग क्लोजिंग स्टॉक नाही. सो सी प्रोसेस 1 अकाउंट आउटपुट 100 kg आहे. जर कॉस्ट पर युनिट काढायचं असेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 100 ने भागायचं तर तुम्हाला कॉस्ट पर युनिट मिळेल. सो इथं कॉस्ट पर केजी हा पण ऑप्शन आहे, कॉस्ट पर केजी आणि अमाऊंट हा ऑप्शन. ऍक्च्युली ह्याची काही गरज नाही. जर तुम्हाला मागितलं असेल तर हे काढायचं आहे, जर मागितलं नसेल तर काढायची आवश्यकता नाही. तर ही प्रोसेस काढणं गरजेचं आहे. सो प्रोसेस 1 अकाउंट ऑलवेज एक्सपेन्सेस किंवा परचेस जे असतात ते डेबिट असतात आणि आउटपुट त्यातून जे येतं ते काय असतं, तुमचं आउटपुट असतं ते त्या प्रोसेस मधून, म्हणजे ती प्रोसेस झाल्यानंतर त्याचं आउटपुट असतं तेच दुसऱ्या प्रोसेस साठी इनपुट होतं. सो बघा इथं काय सांगितलंय, डायरेक्ट मटेरियल प्रोसेस 1 ला 1800 रुपये. सो टू डायरेक्ट मटेरियल 1800 रुपये. डायरेक्ट वेजेस 100 रुपये. डायरेक्ट वेजेस 100 रुपये. डायरेक्ट वेजेस सॉरी डायरेक्ट मटेरियल 1 into 100.
डायरेक्ट हे काय प्रिंटिंग मिस्टेक आहे. डायरेक्ट वेजेस 100 रुपये असायला पाहिजे आणि काय 300 रुपयाचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो डायरेक्ट एक्सपेन्सेस 300 रुपये आणि प्रोडक्शन ओव्हरहेड्स किती आहेत 800 रुपये आणि प्रोडक्शन ओव्हरहेड्स इन्कर्ड ₹200 इज कवर्ड रिकॉर्ड ऑफ 200% ऑफ डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट वेजेस जे आहेत 100 रुपये त्याच्या डबल म्हणजे काय असणार आहे प्रोडक्शन ओव्हरहेड्स 200 असणार आहे. हे तर डायरेक्ट वेजेस आहे आणि हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हे वेजेस आणि हे एक्सपेन्सेस आहे लक्षात घ्या. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. सो हे टोटल एवढा एक्सपेन्सेस झाला प्रोसेस 1 मध्ये 2400 रुपये. 100 आउटपुट आहे त्यामुळे जर भागिले 100 केलं तर 24 रुपये कॉस्ट पर युनिट आली आणि हे आउटपुट ऑफ प्रोसेस 1 आणि ट्रान्सफर टू प्रोसेस 2. सो प्रोसेस 2 ला काय होईल हे इनपुट येईल आउटपुट फ्रॉम प्रोसेस 1 24 कॉस्ट पर युनिट 2400 टोटल अमाउंट. मला सांगितलं होतं मला अटेंडन्स व्हायचं असेल तर तुम्ही लवकर व्हा नसेल तर रेकॉर्डिंग बघून घ्या. चला. सो प्रोसेस 2 मध्ये काय होणार आहे आता प्रोसेस 2 अकाउंट. प्रोसेस 1 चं इनपुट आलं आणि प्रोसेस 2 मध्ये काय काय झालंय बघा 300 आणि 200 आलेले आहेत डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेसचे. तर या केस मध्ये प्रोसेस 2 मध्ये डायरेक्ट मटेरियल 300 डायरेक्ट वेजेस 200 आणि डायरेक्ट वेजेसच्या डबल काय प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे. सो आले ते 400. 300-200 प्रॉब्लेम मध्ये दिलेलेच आहे. प्रोडक्शन हे वेजेसच्या डबल आहे म्हणजे 200च्या डबल असणार 400. ठीक आहे. सो इथं आले 3300 रुपये कॉस्ट पर आले 33. प्रोसेस 3 ला गेला आहे असं. सो प्रोसेस 3 मध्ये काय झालं इनपुट आउटपुट फ्रॉम प्रोसेस 2 हे इथं इनपुट झालं. सो 3300 रुपये आणि 33 कॉस्ट पर. आता प्रोसेस 3 मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय 100-100-200 मटेरियल वेजेस आणि एक्सपेन्सेस घ्या. प्रोसेस 3 ला 100-100-200 आणि वेजेसच्या डबल काय आहे प्रोडक्शन ओव्हरहेड्स. सो वेजेसच्या 100 आहेत तर त्याच्या डबल काय आहे हा टोटल चुकली आहे. टोटल चुकले 3900 टोटल होते. प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यात काय म्हणजे मी नाही म्हणत नाही. अमृता मॅडम अहो लेक्चर असते हा ऐका नव्हे तुम्ही ऐका माझं लेक्चर असते टाइम टेबल टाकलेलं आहे. सो 3900 इथं टोटल येईल आणि ही टोटल आउटपुट येईल तुमचं प्रोसेस 3 नंतर. म्हणजे आउटपुट ट्रान्सफर टू फिनिश गुड्स म्हणजे 3900 मध्ये जे काही 100 kg प्रोडक्शन होईल आणि एका केजीची प्राइस 39 रुपये असा याचा अर्थ आहे. इथे प्रॉब्लेम 1 संपतो. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. हे सिंपल समजलं तर पुढचं अवघड थोडं थोडं जे होत जाणार आहे ते समजायला. क्लिअर? यस नो? बघितलं पुस्तकात सगळ्यांना समजलं सगळ्यांना काय झालंय. पहिला मुळात हे समजणं प्रोसेस कशी असते हे समजणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रोसेस पुढं त्याच्यामध्ये अजून डिफिकल्टी लेवल येते ते म्हणजे प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम वाढत जाईल. पहिला समजलं प्रॉब्लेम सगळ्यांना कारण ते बेस आहे ते समजलं तर पुढचं समजेल काय असते प्रोसेस. प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन करताना 3 गोष्टी लागतात मटेरियल लेबर आणि ओव्हरहेड्स. म्हणजे आपण कालच्या युनिट मध्ये शिकलोय कॉस्ट ऑफ टाइप्स ऑफ कॉस्ट किंवा त्याला एलिमेंट्स ऑफ कॉस्ट असं म्हणलं आपण. तर तेच या ठिकाणी आहे. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम जाऊया. ठीक आहे. प्रोडक्ट Z प्रोडक्ट आफ्टर म्हणजे प्रोड्यूस्ड आफ्टर 3 distinct प्रोसेस.
3 प्रोसेस झाल्यानंतर प्रोडक्ट झेड तयार होतो. प्रोडक्ट झेड तुम्ही सांगा बिस्लरी वॉटर किंवा शर्ट असं सांगा. फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑब्टेन फ्रॉम द अकाउंट्स ऑफ पिरियड, त्या पिरियड मधलं हे अकाउंट दिलेलं आहे. डायरेक्ट मटेरियल लागते ते प्रोडक्शन करायला 1800 रुपयाचं म्हणजे कापड पहिल्या प्रोसेसला, दुसऱ्या प्रोसेसला 300, तिसऱ्या प्रोसेसला 100. डायरेक्ट वेजेस कामगारांचा पगार पहिल्या प्रोसेसला 100, दुसऱ्याला 200, तिसऱ्याला 100. तिसरा डायरेक्ट एक्सपेन्सेस पहिल्या प्रोसेसला 300 आणि शेवटच्या प्रोसेसला 200. प्रोडक्शन ओव्हरहेड्स इनकर्ड इज ₹800 and is recovered on 200% of direct wages. डायरेक्ट वेजेसच्या डबल काय आहे प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे आणि हे तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही वेजेसच्या डबल घ्यायचं आहे याचा अर्थ आहे 200%. ओके. प्रोडक्शन ड्यूरिंग द पिरियड इज 100 kg. नो ओपनिंग क्लोजिंग स्टॉक प्रिपेअर कॉस्ट प्रोसेस कॉस्ट अकाउंट. सो प्रोसेस 1 आउटपुट 100 kg येणार आहे. जी काही कॉस्ट आहे त्याला प्रत्येक याला 100 न भागलं तर तुम्हाला कॉस्ट पर युनिट मिळणार आहे. तुम्हाला मागितलं असेल आन्सर मध्ये तर हा कॉलम घ्या, नाही तर करायची गरज नाही. प्रोसेस 1 मध्ये काय झालं, डायरेक्ट मटेरियल आपण 1800 रुपयाचं घेतलं, डायरेक्ट वेजेस 100 रुपयाचे घेतले, डायरेक्ट एक्सपेन्सेस 300 रुपयाचे घेतले आणि प्रोडक्शन ओव्हरहेड्स म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्स कशाच्या डबल आहेत, डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेसच्या डबल आहे. डायरेक्ट वेजेस इथे 100 आहे त्याच्या बरोबर डबल 200 रुपये. सो प्रोसेस 1 मध्ये 2400 रुपये कॉस्ट आली आणि हीच कॉस्ट आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस 2. इथून काय होईल, हे प्रोसेस 2 ला ट्रान्सफर होईल. प्रोसेस 2 मध्ये काय होईल, प्रोसेस 1 चं इनपुट येईल. आउटपुट फ्रॉम द प्रोसेस 1 हे इथे इनपुट झालं आले, पण प्रोसेस 2 ला परत काही एक्सपेन्सेस इथे दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. 200 डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस 200. प्रोसेस 2 मध्ये काय झालं, हे तर 2400 होतेच प्लस डायरेक्ट मटेरियल 300 चं ऍड झालं, डायरेक्ट वेजेस 200 चे आले आणि प्रोडक्शन ओव्हरहेड्स काय वेजेसच्या डबल आहे. सो 200 चे इथं 400 झाले. सो प्रोसेस 2 मध्ये टोटल 3300 रुपये कॉस्ट आली. कॉस्ट पर युनिट आली 33 रुपये, कारण 100 टोटल युनिट आहे. हे आउटपुट झालं प्रोसेस 2 चं. प्रोसेस 3 मध्ये ते आलं इनपुट म्हणून, आउटपुट फ्रॉम प्रोसेस 2 33 कॉस्ट पर युनिट आणि 3300 रुपये. प्रोसेस 3 मध्ये काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत 100, 100, 200 मटेरियल वेजेस आणि एक्सपेन्सेस. सो मटेरियल प्रोसेस 3 ला 100, वेजेस 100 आणि एक्सपेन्सेस 200 आणि प्रोडक्शन ओव्हरहेड्स वेजेसच्या डबल म्हणजे 100 च्या डबल 200 रुपये. सो टोटल इथं आली 3900 रुपये आणि हे झालं आउटपुट ऑफ 3. आणि 3 प्रोसेस झाल्यानंतर काय होते, त्याचं फिनिश प्रोडक्ट होतोय म्हणजे 39 किलो प्रोडक्शन, 39 रुपये कॉस्ट पर केजी. इथं 100 kg आपलं काय जे काय असेल ते प्रोडक्शन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आलेला खर्च 3900 रुपये आहे. ओके, समजलं. प्रॉब्लेम 1 समजला तर पुढचा प्रॉब्लेम समजेल. सो आय एम आस्किंग ऑल ऑफ यू. हा, तुम्ही जागा आहे की नाही हे त्याचं एक हे असते. झोपले त्यांना झोपू द्याच, किमान जेवढी जागे आहेत त्यांनी तरी बोलायला काय हरकत नाही. चार 5 आवाज आले मला फक्त. असो, तुमची इच्छा. प्रॉब्लेम नंबर 2. A product passes through 3 processes to completion. 3 प्रोसेस झाल्यानंतर प्रोडक्ट कंप्लीट होतो. These processes are process 1, process A, process B, process C respectively. हा A प्रोसेस आहे, B प्रोसेस आहे, C प्रोसेस. कोणी साखर कारखान्याला व्हिजिट केली, सो तिथे प्रोसेसेस असतात. कुठल्याही गोष्टीला प्रोसेस असतात प्रोडक्शन मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ठीक आहे, तसंच आहे प्रोसेस अकाउंट. पुढे, ड्युरिंग द वीक एंडिंग 30 जून 2015, हा वीकचा सगळा प्रोसेस दिलेला आहे एका आठवड्याचा. 2000 युनिट्स आर प्रोड्युस्ड. दिस इज द आउटपुट. 2000 युनिट तुमचे प्रोड्यूस झालेले आहे. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन. प्रोसेस A, B, C, मटेरियल लेबर एक्सपेन्सेस,
Indirect expenses for the period was 5,600 appropriated to the process on the basis of labor cost. Labor cost च्या proportionate मध्ये हे घ्यायचं आहे indirect expenses. So labor 10 असताना इथेच नाही period where 5,600 apportionate to the process on basis of labor cost. हे labor cost च्या basis वरती तुम्ही consider करा. So 10, 8, 28 आणि हे भागिले हे 28 चं जे proportion आहे तेच इथं 5,600 चं proportion करायचं म्हणजे 10:8:10 म्हणजे भागाकार 5:4:5 म्हणजे 5 आणि 4 14 आणि ह्याला भागा. ओके 14 ने भागल्यानंतर 5,600 ला गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 5 तर मला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मिळून जाईल. येतंय ना 5,600 भागिले 14 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 5 बघा येते का. चल then prepare process accounting showing total cost and cost per unit. आता इथे cost per unit विचारले म्हणजे तुम्हाला cost per unit काढायला लागणार आहे. आउटपुट आहे 2000 युनिट म्हणजे प्रत्येक गोष्टीला जर 2000 ने तुम्ही भागलं तर काय होणार आहे तुम्हाला cost per unit मिळणार आहे. प्रोसेस 1 किंवा A म्हणा इनपुट काय झाले मटेरियल 12,000 10,000 चं लेबर आणि 2,000 चं डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि हे मी आता सांगितलं त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. इथे का 2000 yes no नाही येत. पाच 5,600 भागिले 5 5 14 400 येते गुणिले 5 2000 येते का. डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसं आलं कळालं सगळ्यांना 2000 त्यातले एक जरी अमाउंट चुकली तर बाकी सगळं हे आउटपुट चुकतं आणि हे आउटपुट चुकलं की पुढे प्रोसेस 2 चं इनपुट चुकतं आणि मग सगळं चुकत जातं. त्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसे आले हे कोणाला कळालं नाहीये हे मी मला सांगायचं. ह्या तीन गोष्टी काही तर रेडीमेडच दिलेले 10 12 15 सॉरी 12 10 आणि 2 इथं आलं. ह्या प्रत्येकाला 2000 ने भागल्यानंतर हे 6 5 आणि 1 आलं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसं आलं कोण सांगणार एनीवन. आवाज येतो आवाज येतो आवाज येतो हा येस येस थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मला वाटतं इथपर्यंत आलो होतो आपण आणि आधी परत आणि नेटवर्कचा इश्यू आला तर तसंच होईल परत आणि जॉईन होईल काय काळजी करू नका. ठीक आहे. सो प्रोसेस 1 मध्ये मटेरियल 12 10 आणि 2 हे इथे फ्लॅट घेतलं आपण आणि प्रत्येक गोष्टीला आपण 2000 ने भागलं तर आउटपुट 2000 आहे म्हणून तुम्हाला कॉस्ट पर युनिट मिळालेले आहे 6 5 आणि 1. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 2000 कसं आलं कोण सांगू शकाल.
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 2000 कसे आले? हा बरोबर. इथं म्हटलंय बघा प्रॉब्लेम मध्ये अपॉर्च्युनेट प्रोसेस ऑन द बेसिस ऑफ लेबर कॉस्ट. टोटल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत? 5600 आणि त्याचा बेस काय तर लेबर कॉस्ट. आता इथे लेबर कॉस्ट काय आहे? 10,000, 8,000 आणि 5,000. म्हणजे ह्याचं प्रोपोर्शन काढा. प्रोपोर्शन काढलं तर काय होणार? 10:8:10. ह्याला 2 भाग जातो म्हणून 2 भाग लागला तर 5:4:5. टोटल किती झाली? 5 + 5 + 4 14 झाली. मग 5600 एवढे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस भागिले 14 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 5. सो बघा करून 5600 भागिले 14 गुणिले 5 केलं तर 2000 येते. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असायला हवा. येते ना? यालाच पाहिजे. तेच ते दाखवलंयच खाली, तरी पण मी तुम्हाला ते सांगितलं. हे तुम्हाला थोडं वेगळं दाखवलंय, मी तुम्हाला सिंपल करून सांगितलं. त्याचं प्रोपोर्शन सांगितलं. 20%. बरोबर. हे पर्सेंटेज मध्ये दाखवलंय. हे करू नका. मी तुम्हाला सिंपल आता सांगितलं. हे असंही केलं तरी चालतंय किंवा पर्सेंटेज मध्ये काढलं तरी चालतंय. त्याचा रेशो एकच येतो. मी काय सिंपल सांगितलं, हे 10,000 + 8,000 × 10. याचा रेशो काढला. 10:8 3 शून्य गेल्या. 10:8:10 झालं. मग याला भाग जातो म्हणून मी काय केलं, 2 भाग लावला. 2×5 = 10, 2×4 = 8, 2×5 = 10 म्हणजे 5:4:5 रेशो आला. मग त्याची टोटल केली 14. सो 5600 भागिले 14 केली आणि गुणिले 5 गुणिले 4 आणि गुणिले 5 असं केलं तर त्याचं उत्तर येते 2000. ओके, असं काढलं तरी चालतं. बोला. ते पण सोपंच आहे. म्हणजे तुम्हाला सोपं वाटतं ते करा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. ठीक आहे ना? काय अडचण नाही. आन्सर 2000 आलं पाहिजे बस. कुठली मेथड वापरते त्याच्याशी काय हे नाही. मला जे सिंपल वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की हे 2000 करेक्ट आलंच पाहिजे, तरच तुमचं हे पुढे प्रोसेस बरोबर निघणार आहे. त्याच्यावरती पुढच्या प्रोसेसेस डिपेंड आहे. हे आउटपुट 26,000 आलं तरच तुम्हाला पुढचे मार्क मिळणार आहेत. कारण एक प्रोसेस चुकली तर पुढची सगळ्या प्रोसेस चुकत जातात. आणि इथं तुम्हाला प्रत्येक प्रोसेसला 5-5 मार्क किमान आहेतच. 3 प्रोसेस असल्या तर 2 प्रोसेसला 5-5. मी काय केलं, प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय म्हटलंय, अपॉर्च्युनेट. बाकी कोण बोलतंय? पुस्तक सगळ्यांच्याकडे असायला पाहिजे, नसेल तर PDF तर असायला पाहिजे. अपॉर्च्युनेट म्हणजे त्याचं प्रोपोर्शन थोडक्यात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा टोटल खर्च 5600 झालाय आणि त्याचं प्रोपोर्शन जे आहे ते काय घ्या म्हणते, लेबर कॉस्ट घ्या. आता लेबर कॉस्ट प्रोपोर्शन काय आहे? 10,000, 8,000 आणि 10,000. सो ह्याचं प्रोपोर्शन काढलं मी, म्हणजे रेशो काढला. सो सगळेच्या सगळे शून्य, यातलं कॉमन शून्य 3 आहेत. मी 3 शून्य घालून टाकलं. 10:8:10 आलं. मग ह्याला 2 भाग जातो म्हणून मी काय केलं, याला परत भागलं. 10 ला 2 भागलं तर किती येईल? 5. 2×5 = 10, 2×4 = 8 आणि 2×5 = 10 म्हणजे 5:4:5 हा रेशो आला. मग ह्या रेशोची टोटल केली 5 + 4 + 5 म्हणजे किती झाली? 14. मग 5600 भागिले 14 गुणिले प्रोसेस 1 ला किती? 5, प्रोसेस 2 ला किती? 4 आणि प्रोसेस 3 ला किती? 5. सो इथं किती? 5600 गुणिले 14 भागिले 14 गुणिले 5. याचं आन्सर येईल 2000. आणि 2000 ला 2000 ने भागलं तर कॉस्ट पर युनिट 301 मिळेल.
क्लियर? येस नो? हे एक एक स्टेप, एक जर ह्यातली फिगर चुकली ना तर तुमचं पुढचं सगळं चुकलं. म्हणजे 16 मार्क पडतील ते डायरेक्ट 3च मिळणार, 3 किंवा 4च. हे तुम्ही बरोबर केला तर पुढे सगळं बरोबर होऊन जाईल. असं डिफिकल्टी लेवल येणार आहे पुढे, हे मुळात समजणं गरजेचं आहे, परत ते पुढचं आहे. ठीक आहे. सो इथं 26 प्रोसेस 1 मध्ये कॉस्ट आली प्लस कॉस्ट पर युनिट 13 आली आहे तसं आउटपुट झालं आणि ते प्रोसेस 2 मध्ये गेलं 26,000 आणि 13. आता प्रोसेस 2 मध्ये काय सांगितलंय? 6,000, 8,000 आणि 400. सो 6,000, 8,000 आणि 400 आहे तसं कॉपी केलं आणि इथं 1600 कसं आलं तर 5,600 भागिले 14 गुणिले 4, 4 चौक 1600. 400 येते त्याची फिगर, 14 ने भागले नंतर आणि त्याला गुणिले 4 केलं तर 1600. क्लिअर? समजलं सगळ्यांना? आणि ह्याला 400 ला भागिले 2000 केलं तर 0.20 येते आणि 1600 ला 2000 भागले तर 0.80 येते. असं त्याची कॉस्ट आली पर कॉस्ट पर युनिट 20. प्रोसेस 2 चं आउटपुट जे असणार आहे ते किती असणार आहे? 42,000 अमाऊंट आणि कॉस्ट पर युनिट 20 झाली. प्रोसेस 2 समजलं? प्रोसेस 3 नाव. प्रोसेस 3 मध्ये काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय बघा, 4,000, 10,000 आणि 2,000 असा प्रोसेस 2 चा आउटपुट इनपुट होईल प्रोसेस 3 ला. सो हे आलं प्रोसेस 42 आणि 21. इथं आलं प्रोसेस ए फ्रॉम प्रोसेस ए. प्रोसेस बी असायला पाहिजे, इथं बी असायला पाहिजे. सो 42 आणि 21 कॉस्ट करून 4,000, 10,000, 2,000 ऍड झाले आणि हे दोन का आले तर 5,700 भागिले 14 गुणिले 5 आणि इथं काय आलं 60,000 आणि कॉस्ट पर युनिट 60 भागिले 2,000 कॉस्ट पर युनिट किती आली 30 रुपये आणि हे असणार आहे आउटपुट तुमचं. म्हणजे 2,000 इथे युनिट्स प्रोड्यूस झाले आणि त्याची कॉस्ट आहे 60,000 रुपये आणि प्रत्येक युनिटची प्राइस आहे 30 रुपये. प्रॉब्लेम 2 समजला. आता इथं परत आले नॉर्मल लॉस, अबनॉर्मल लॉस आणि अबनॉर्मल गेन. नॉर्मल लॉस म्हणजे काय? नॉर्मल लॉस म्हणजे तो असा लॉस जो आपल्याला माहित असतो ते होणारच. फॉर एक्झाम्पल आपण ऑइल ट्रान्सफर करत असेल, ऑइल ट्रान्सपोर्ट करत असेल, 15 लिटरचा कॅन असेल किंवा डबा असेल तर त्यातलं थोडंफार कमी होणार आहे कारण ते ट्रॅव्हल करत असताना त्याचं हालचाल होऊन त्याच्यामधून काहीतरी सांडणार आहे. दॅट इज कॉल्ड अ नॉर्मल लॉस. ठीक आहे. म्हणजे जो आपण गृहीत धरलेला असतो आपल्याला माहित असतो. ठीक आहे. म्हणजे 1,000 लिटर जर ट्रान्सपोर्ट केलं तर त्याचं ज्या ठिकाणी इथून पुण्याला पाठवलं पुण्यात किती होणार? 1,000 लिटर असणार नाही तर ते 900 लिटर असणार. 100 लिटर ते ऑटोमॅटिकली गायब होणार आहे, जसं की दूध असेल किंवा काही असेल अशा पद्धतीने. आणि अबनॉर्मल लॉस म्हणजे काय? असा लॉस जो आपण कन्सिडर केलेला नसतो किंवा आपण तो विचारात घेतलेला नसतो आणि आपण काय म्हणतो अबनॉर्मल लॉस. फॉर एक्झाम्पल इथून आपण काहीतरी प्रोडक्ट घेऊन पाठवलं पुण्याला, मध्येच काहीतरी गाडीला झालं, ऍक्सिडेंट झाला, माल खराब झाला. दॅट इज कॉल्ड अबनॉर्मल लॉस. गाडीचा अबनॉर्मल लॉस म्हणजे विच इज अननोन टू अस, आपल्याला माहित नाही असा खर्च असं हे झालं तर ते आपण अबनॉर्मल लॉस म्हणतो. आणि नॉर्मल गेन सुद्धा होऊ शकतो. नॉर्मल केसमध्ये आपण एक्सपेक्ट केलेलं असतं की हा प्रोडक्ट 10 रुपयाला जाईल तो 12 रुपयाला जातो. So that means that is also abnormal gain or normal gain. So problem number 3, product Y. Y म्हणजे काही पण समजा produce after 3 distinct processes. 3 प्रोसेस नंतर हा प्रोडक्ट तयार होतो. The following information obtained from accounts of period. त्या पिरियड मध्ये हे खालचे दिलेले आहेत. टोटल एक्सपेन्सेस आहेत आणि प्रोसेस 1, 2, 3 चे एक्सपेन्सेस आहेत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस एवढे प्रोडक्शन ओव्हरहेड्स दिलेले आहेत. ठीक आहे. नंतर आले इंद्रजित.
ओके, प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन जाण्यापूर्वी प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे. आणखी स्क्रीनशॉट घेतो जर अटेंडन्स लागतो. पुढे बघा, 1000 युनिट्स ॲट ₹3 each were introduced in process 1. म्हणजे 1000 युनिट आलेले आहेत ₹3 प्रमाणे प्रोसेस 1 मध्ये. इंट्रोड्यूस म्हणजे येणे, ठीक आहे. देयर वॉज नो स्टॉक मटेरियल और वर्क इन प्रोग्रेस ॲट द बिगिनिंग अँड एंड ऑफ द पिरियड. कुठंही वर्क इन प्रोग्रेस नाही किंवा रॉ मटेरियल. आउटपुट ऑफ इच प्रोसेस वॉज डायरेक्ट टू द नेक्स्ट प्रोसेस. प्रत्येक त्याचं आउटपुट हे पुढच्या प्रोसेसला जाते. फायनली टू फिनिश स्टोर्स, म्हणजे ते फायनली फिनिश गुड्स आहे तो स्टोअरला जातो. प्रोडक्शन ओव्हरहेड इज रिकवर्ड ऑन 100% ऑफ डायरेक्ट वेजेस. प्रोडक्शन ओव्हरहेड से 100% ऑफ डायरेक्ट वेजेस. इथं काय काय असणार प्रोडक्शन ओव्हरहेड कोण सांगू शकेल? प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3 ला ओव्हरहेड्स काय असतील? या सेंटेन्स वरून प्रोडक्शन ओव्हरहेड्स इज रिकवर्ड ऑन 100% ऑफ डायरेक्ट वेजेस. प्रोसेस 1 ला किती असतील प्रोडक्शन वेजेस? प्रोसेस 2 ला किती असतील? प्रोसेस 3 ला किती असतील? आन्सर सगळ्यांनी सांगायचं आहे. प्रिया व्हिडिओ चालू करावी. प्रिया, येस, ॲब्सोल्युटली राईट. ते 100% ऑफ डायरेक्ट वेजेस आहे. याचा अर्थ काय आहे? सेम राहणार. कळते सगळ्यांना? त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मागच्याला 200% होतं म्हणजे त्याच्यात डबल होतं. समजून घ्या ही गोष्ट. मिसिंग होतं कोणतर तुम्ही एकाच प्रोसेसला 9000 चुकून घेतला तर ते चुकणार आहे. होते. सो हे इथं क्लिअर होतं. पुढे मध्येच नेटवर्क वगैरे लॉस झालं तर जरा मला सांगा. म्हणजे मी आपलं बडबडत राहतोय, नेटवर्क बघत नाही. कधी कधी नेटवर्कचा इश्यू येतो. समजलं ना इथपर्यंत प्रॉब्लेम? ठीक आहे. पुढे द फॉलोइंग ऍडिशनल डेटा इज ऑब्टेन्ड. सगळ्यात महत्वाचं सोल्युशनला जाण्यापूर्वी प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे. आपला प्रॉब्लेम काय सांगू? आपल्याला प्रॉब्लेमच समजत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. कळालं ना? सो कुठल्याही सोल्युशनला जाण्यापूर्वी प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे, तर आपल्याला सोल्युशन मिळेल. पहिला तुम्हाला प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे, तर आपण सोल्युशनला जाऊ शकतो. कळतंय ना मला काय सांगायचं आहे? सो पहिला प्रॉब्लेम समजून घ्या. येस, द फॉलोइंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन डेटा इज ऑब्टेन्ड. खाली अजून माहिती दिलेली आहे. सो पहिली गोष्ट काय झाली समजून घ्या. 1000 युनिट आले होते ₹3 प्रमाणे पहिल्या प्रोसेसमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही असं काय प्रोडक्शन सोप साबण आपण प्रोड्यूस करतोय आणि कच्चा माल साबणाला जे लागतो ते 1000 क्वांटिटी आणले. असे बॉक्सेस म्हणा थोडक्यात. डव साबण सगळ्यांना आवडतो ना, त्याचा एक रॉ मटेरियल आहे असं समजा, आणि तो ₹3 प्रमाणे आणलेला आहे. कळालं? पहिल्या प्रोसेसमध्ये. आता दुसऱ्या प्रोसेस 1 मध्ये काय झालं? आउटपुट ड्युरिंग द वीक, म्हणजे एका वीक मध्ये ते प्रोडक्शन प्रोसेस कम्प्लीट होते, नेक्स्ट वीकला परत प्रोडक्शन चालू होते. सो आउटपुट ऑफ ड्युरिंग द वीक काय आहे? 1000 इनपुट झालं होतं, आउटपुट किती आहे? 950. सो काय झालं? 50 काय आहे? नॉर्मल लॉस आहे. पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस टू इनपुट, म्हणजे 1000 वरती 5% जर काढलं तर किती येते? 50 येते. बरोबर? अरे गेटिंग मी. त्यामुळे 1000 मायनस 50, 950 आहे. काय झालं? नॉर्मल 50 नॉर्मल लॉस झाला,
आणि आउटपुट ऑफ प्रोसेस 1 चं किती झालं 950 युनिट्स आले. तर जे 100 इनपुट केले होते त्यातनं आउटपुट किती आलं 950. 5% नॉर्मल लॉस झाला. आणि नॉर्मल लॉस जे झालाय व्हॅल्यू स्क्रॅप पर युनिट त्याची जी रेट आहे तो 2 रुपयाने ते स्क्रॅप आपल्याला विकतोय. म्हणजे 50 युनिट हे 2 रुपये प्रमाणे आपण त्याला सेल करतो. ओके. प्रोसेस 2 मध्ये काय होते 840 युनिट काय होते प्रोसेस 2 चं आउटपुट येते. पण नॉर्मल लॉस किती आहे 10%. सो प्रोसेस 2 मध्ये नॉर्मल लॉस किती यायला पाहिजे किती युनिटचा यायला पाहिजे 95. कळालं कसं 950 इनपुट झालं होतं त्याच्या 10% 95 आणि त्याचा प्राइस किती असली पाहिजे त्याची प्राइस 4 रुपये ते आपण आउटपुट जे आहे जे खराब झाले ते 4 रुपये आपण विकतोय. याचा अर्थ 950 मध्ये 95 वजा केलं तर किती राहतात माझा प्रश्न समजलो नाही. 95 मायनस 950 मायनस 95 यस 855 आपलं काय पाहिजे होतं आउटपुट पाहिजे होतं प्रोसेस 3 चं प्रोसेस 2 चं. पण आउटपुट किती आले आउटपुट आले 840. याचा दुसरा अर्थ काय झाला नॉर्मल लॉस होऊन पण अजून काहीतरी लॉस झालाय 15 क्वांटिटीचा. त्याला आपण म्हणतो अब नॉर्मल लॉस. माहित नव्हता असा लॉस झालेला आहे तो काय 15 क्वांटिटीचा आहे. आणि 15 क्वांटिटीचा लॉस जो आहे तो हे आउटपुट करत असताना झालेला आहे. त्यामुळं त्याची जी कॉस्ट आहे ती म्हणजे इथं कसं हे 4 आणि 2 हे दिलेलं आहे पण अब नॉर्मल लॉसची प्राइस दिलेली नाही. तर ते तुम्हाला त्याची कॉस्ट जी आहे ती आउटपुट वरती टाकावी लागते 840 या आउटपुट. चला प्रोसेस 3 मध्ये काय होते आता इथनं आउटपुट काय आलं 840 आलं प्रोसेस 2 चे. परत सगळंच रिपीट करतो तुम्हाला. मी हे प्रॉब्लेम मध्ये समजावून सांगालोय पुढे अजून सोल्युशनला सांगणारच आहे पण प्रॉब्लेम समजल्याशिवाय सोल्युशन समजत नाही. मी इथे सांगालोय पुढे जाऊन मी सांगणारच आहे. ठीक आहे तेव्हा ते पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला पुढच्या सोल्युशन मध्ये सांगतो. आता प्रोसेस 3 ला काय झालंय आउटपुट 750 इनपुट काय झालं असणार आहे 840 युनिट झालेले असणार कारण इथलं आउटपुट हे तिसऱ्याचं इनपुट असते बरोबर. सो इथं काय नॉर्मल लॉस 15%. इनपुट किती झालं होतं 840 त्याच्या 15% काय होणार आहे नॉर्मल लॉस होणार आहे. आणि त्याचं आउटपुट आहे 750 kg आणि जे 15% नॉर्मल लॉस होता त्याचा काय होणार आहे 5% ना 5 रुपये सेल होणार. चला आपण सोल्युशनला जाऊया म्हणजे तिथं कळेल. प्रिपेअर प्रोसेस कॉस्ट अकाउंट अँड अवर नॉर्मल गेन अँड लॉस अकाउंट हे दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. ऍटलीस्ट तुम्हाला प्रोसेस तरी जमायला पाहिजे. अबनॉर्मल गेन अँड अबनॉर्मल लॉस नाही जमलं तरी चालेल. प्रोसेस 1 आउटपुट किती आहे 950 युनिट्स आहे सांगितलं इथं बघा 950 आउटपुट बाहेर पडतो. प्रोसेस 1 कंप्लीट झाल्यानंतर किती बाहेर येते 950. इनपुट किती सांगितले तुम्हाला इथं 1000 युनिट्स इंट्रोड्यूस्ड म्हणजे इन. सो 1000 युनिट्स इन किती रुपये झाले 3 रुपये म्हणजे कॉस्ट किती आली 3000 रुपये. क्लिअर ही फिगर समजली कशी आली. पुढे 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 प्रोसेस 1 ला एक्सपेन्सेस काय डायरेक्ट एक्सपेन्सेस 2600 आणि डायरेक्ट वेजेस 2000. सो काय झालं इथं 3000 हे प्लस डायरेक्ट मटेरियलचे 2600 प्लस डायरेक्ट वेजेसचे 2000 आणि प्रोडक्शन ओव्हरहेडचे 2000. तसं आलं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे 9000 आहेत ते कशाच्या प्रोपोर्शन मध्ये डायरेक्ट वेजेसच्या म्हणजे सेम राहील. क्लिअर 2000 3000 आणि 4000 क्लिअर. म्हणून इथं काय आले प्रोडक्शन ओव्हरहेडचे 2000. आता याची टोटल करा. इथं टोटल प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही करून घ्या आणि लिहून टाका पुस्तकात 9600. क्लिअर सगळ्यांना. इथं 9600 येणार आणि इथं 1000 येणार. इथं काही लिहायचं नाही
आणि लिहायचं असेल तर काय करायचं, ह्याला 2600 ला 1000 ने गुणायचं, भागायचं, याला पण 1000 ने भागायचं आणि याला पण भागायचं, म्हणजे ते आणि इथे पण क्लिअरली कॉस्ट पर युनिट तुम्हाला विचारलेलंच नाही, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, विचारलं जाऊ शकते म्हणून. आता यांनी प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले, प्रोसेस 1 चं जे नॉर्मल लॉस आहे तो 5%. मग इन किती झालं होतं 1000, त्याच्यात 5% नॉर्मल लॉस म्हणजे 100 10% आणि 5% किती 50, आणि त्याची प्राइसिंग करा म्हणजे विका ते 2 रुपये, म्हणून त्याला आपण विकलं 2 रुपये कॉस्ट पर युनिट, म्हणजे त्याची अमाऊंट झाली 100 रुपीज. सो इथे टोटल किती आहे 9600 मायनस 100. आउटपुट ऑफ प्रोसेस 1 ट्रान्सपोर्ट टू प्रोसेस 2 950 आउटपुट आले, इथे सांगितले तुम्हाला 950 आउटपुट. ओके, सो 950 आउटपुट आलं आणि त्याची रेट आला 9600 मायनस 100 9500. ओके, सो 9500 भागेल 950 आउटपुट म्हणजे 10. प्रोसेस 1 समजली का? हा बघा इथं बघा काय सांगितलंय, आउटपुट ऑफ द ड्युरिंग द वीक. प्रोसेस 1 चा आउटपुट किती आहे 950 युनिट एक, आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी, पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस टू इनपुट. इनपुटच्या किती टक्के नॉर्मल लॉस होतोय 5%, बरोबर, हे तर समजलं. आणि जो लॉस होतोय त्याची स्क्रॅप व्हॅल्यू सेल 2 रुपये, व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप पर युनिट, जेवढे युनिट स्क्रॅप होतील त्याची तो किती रुपयाने आपण स्क्रॅप करतोय तो 2 रुपये. क्लियर, हे समजलं इथं प्रॉब्लेम मध्ये. सो प्रोसेस 1 चा आउटपुट, इनपुट 1000 आहे तर आउटपुट किती पाहिजे 950. आलं आउटपुट 950, किंवा त्यांनी काय म्हणलंय इनपुटच्या 5% नॉर्मल लॉस आहे. इनपुटच्या 5% किती येईल काढा बरं, 1000च्या 5%, 1000 गुणिले 5 आणि टक्क्याचं चिन्ह दाबायचं, किती येते हा हा. मग नॉर्मल लॉस किती युनिट 50 युनिट, आणि हे जे लॉस झालेला आहे त्याचा स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे 2 रुपये आहे, म्हणजे 50 गुणिले 2 रुपये 100 रुपये आपल्याला काय मिळतात, ते 50 खराब झालेला माल विकून 100 रुपये मिळतात, बरोबर आहे. आता या सगळ्याची टोटल केली 1000 युनिट इथं आणि ह्याची टोटल आली 9600, हे इकडे घेतलं 1000 आणि 9600. ओके, आता काय होईल 9600 मायनस 100, 9500 इथे येईल आणि 1000 टॅली होऊन जाईल, कारण ते 50 अधिक किती 950 आउटपुट. सो 9500 भागिले 950 कॉस्ट पर युनिट किती आली 10. प्रोसेस 1 समजलं. 9500 व्हॅल्यू आहे आणि आउटपुट 950 आहे, म्हणजे एका युनिटला किती 9500 भागिले 950. हा झालं. बाकीच्यांना असं होतंय काय, बाकीच्यांना असा प्रश्न पडतोय काय, असा माझा प्रश्न. समजतंय बाकीच्यांना का नाही समजत? 4-5 आवाज येतोय. म्हणजे असं विचारतो समजलंय ना तेवढा माईक चालू करायचा, समजलं म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. मी काय तुम्हाला तुमच्या घरात येऊन काय करणार नाही. समजलं तर समजलं, नाही समजलं नाही समजलं. 32 आवाज किंवा 38 आवाज कसे यायला पाहिजे तुम्ही मला सांगा बरं जरा. माईक ऑन समजलं, माईक ऑफ. त्याचा अर्थ का मी असं तुम्हाला म्हणतोय माहितीये, मला खूप आनंद मिळतो असं म्हणत नाही, मला असं बघायचं की तुम्ही त्यात इन्व्हॉल्ड आहे, तुम्ही इथे शिकायला लागलाय, ऑनलाईन जरी असले तर तुम्हाला समजायला लागले, हे मला पण कळू दे. म्हणजे मी एवढं जीव तोडून शिकवतो ना त्याला काहीतरी आउटपुट आहे हे मला कळेल यासाठी, बस बाकी काही नाही. मला तुमचा आवाज ऐकला असं कान तृप्त होतं असं काही नाही. हा मजा येते शिकायला ऑनलाईन. मला 38 आवाज यायला पाहिजे, 38. समजा 7-8 जरी नाहीत म्हटलं तरी समजत नसेल तर समजत नाही म्हणा, काय अडचण नाही.
आपण हे सेशनच एवढ्यासाठी घेतोय आणि हे तुम्हाला समजलं ना की तुम्हाला 16 मार्क पडले. हा असं कसं ट्यून मध्ये म्हणायचं. हा सर, हो सर, भारी वाटते. सो आणि नसेल समजलं तर मला विचारा परत, कारण हे समजलं तर अजून पुढं काही गोष्टी आहेत त्या समजणार. हे नाही समजलं तर पुढचं नाही समजलं. अजून तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आहे. अरे गेटिंग, आय थिंक आय एम कम्प्लीटिंग माय वर्क व्हेरी इफिशियंट. येस और नो? कालचं कॉस्टशीट कोणाकोणाला समजलं? कुठले 192 रुपये? हा, हे कधी शिवानी विचारायला पाहिजे होतं बाळा? काल विचारायला पाहिजे होतं ना. तेव्हाच परत म्हणायचं ना, नाही समजायचं. आता प्रोसेस मधनं परत कॉस्ट मध्ये जाऊ का मी? हा तुमचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्यायचा. आता काय पण करू. कुठून बोलताय? जवळ आहे, परवडणार नाही तुम्हाला कोल्हापूरला. कधी तर फोन करा मला, समोर पुस्तक असलं सांगतो सर. हा बोला सुमित. हा बोला बोला. हा हा कोण सांगणार याचं उत्तर? स्टुडंट पैकी कोण सांगणार? कोण? अस्मिता काय? अस्मिता बाळा, काय झाले, 1000 युनिटचं इनपुट झालं 3 रुपये बरोबर हे है ना. आणि हे तर समजलं 2600, 2000 आणि 2000 कसं आलं बरोबर. ह्या साईडची टोटल केली तर काय आलं? 1000 इथं आलं आणि इथं 9600 बरोबर आहे. इथं पण 9600 आलं आणि इथं पण 1000 आलं बरोबर. एवढं तर पटलं, कळालं. कारण आपल्या अकाउंट मध्ये दोन्ही साईडला समान असते बरोबर की नाही. म्हणून इथं 1000 घेतलं आणि इथं 9600 घेतलं बरोबर. आता काय झाले, प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय इनपुटच्या 5% काय होतोय? नॉर्मल लॉस होतो. नॉर्मल लॉस म्हणजे मी काय सांगितलं मगाशी, काहीतरी घट होते बरोबर, वजा होतो. लॉस म्हणजे काय? वजा होतो बरोबर ना. सो 1000च्या इनपुट 1000 युनिट होते, त्याच्या 5% युनिट काय होणार आहे? लॉस होणार. मग किती आलं 5%? 50 आलं. म्हणजे 50 वजा व्हायला पाहिजे बरोबर आहे, लॉस म्हणून इथं 50 घेतो. आणि हे जे खराब झालेलं आहे साईडला टाकलं आपण, तर ते 2 रुपयाने विकलं जाते असं त्यांनी वर सांगितलं. म्हणून त्याला आपण 2 न गुणलं आणि 100 रुपये तसे आपल्याला मिळाले. मग 9600 आपले खर्च जाते इकडे बरोबर आहे 1000 युनिटसाठी. त्यातले आपल्याला 100 मिळाले. म्हणजे ऍक्च्युअल आउटपुट करताना त्याची कॉस्ट किती आली? 9500. इथं 1000 होतं, इथून हे 50 वजा केलं म्हणजे आउटपुट किती आलं? 950 आलं. ऍक्च्युअली हे 950 त्यांनी आन्सर मध्ये दिलंच, पुढे 950 आउटपुट येते. म्हणजे इथं पण ते तसं पण येतेच 950. सो 950 आउटपुट आलं आणि त्याची कॉस्ट आली 9500. आता आपल्याला पाहिजे कॉस्ट पर केजी पाहिजे. म्हणजे किती? 950 मध्ये 950 केजी तयार होते युनिट, तर 9500 भागिले 950, तर कॉस्ट पर युनिट किती आली? हा अस्मिता, समजलं सगळं? हा समजलं आता का नाही? 950 कसं आलं समजलं? हा नाही समजलं. हा प्रोसेस 2 चं आउटपुट, प्रोसेस 1 चं आउटपुट हे प्रोसेस 2 ला इनपुट असते. प्रोसेस 2 चं इनपुट आउटपुट हे प्रोसेस 3 ला इनपुट असते, लक्षात घ्या. आणि हे वरती दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, इथे दिलंय, दिलंय का? काय सांगितलं तर प्रोसेस आउटपुट फ्रॉम द ड्युरिंग द वीक. प्रोसेस 1 चं आउटपुट 950, प्रोसेस 2 चं आउटपुट 850, प्रोसेस 3 चं आउटपुट 750.
आणि लॉसचं प्रमाण पण दिले. कशाच्या? पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस टू इनपुट. इनपुट किती होतं? 1000 होतं, त्याच्या 5% 50 नॉर्मल लॉस. इथं इनपुट किती असणार आहे? प्रोसेस 2 ला इनपुट किती असणार आहे? तर हे 950 इनपुट आहे, 1000 इनपुट असणार नाही. तर प्रोसेस 2 चं आउटपुट हे प्रोसेस 1 चं आउटपुट हे प्रोसेस 2 ला इनपुट होणार आहे. म्हणजे 950च्या 10% तुमचा लॉस होणार आहे. येते पुढे प्रोसेस 1 समज कळते, लक्ष दिलं तर कळते. नाहीतर इथं ऐकत दुसरीकडे कुठं टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअप ते कळत नाही. मला काय माहित नाही, कोण तर डिस्टर्ब करत असेल, काय तर भांडणं चालले असतील बाहेर, ते कळत नाही. मला मन लावून ऐकायला. ठीक आहे, चल असं तुम्ही काही करा. हे आउटपुट इथं इनपुट झालं. आउटपुट फ्रॉम प्रोसेस 1 950 गुण कॉस्ट पर युनिट 10 आणि 9500. काय शंका? नो शंका, काहीच नाही. असं आन्सर कॉन्फिडेंट. यस. आता काय झालं? प्रोसेस 2 मध्ये खर्च काय झाला? 1980 आणि 3000. आणि इथे किती असणार? 3000. बरोबर असणार ना? लक्ष असायला लागतं, तर कळेल. प्रोसेस 2 ला बघा 9500 आलं, 1900 आलं, 3000 आलं आणि 3000 आलं. चुकून झालं इथं 1980, इथं 1900 तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, 1980च घ्या. इथं खाली तशी टोटल आल्या. बरोबर 1980 घ्या. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, समजतंय ना? हे करून घ्या, बुक मध्ये लगेचच करून घ्या तुमच्याकडच्या. तर अमाऊंट 1900 पडा ना 1980 ला, म्हणजे 17480 येते ना? येते का? हॅलो हॅलो, येते का? हा, टोटल करा ना. कॅल्सी पाहिजे तुमच्याकडे, प्रॉब्लेम चालू असताना. त्याचं आउटपुट त्यांनी सांगितले 840. डायरेक्ट तुम्ही आउटपुट घेतलं तरी सुद्धा चालते. आउटपुट प्रोसेस ट्रान्सफर टू प्रोसेस 3 किंवा हे आउटपुट तुम्हाला इथे घ्यायच लागणार. किंवा तुम्हाला एक काय सांगितलं त्यांनी, 10% ऑफ इनपुट काय? नॉर्मल लॉस. 950च्या 10% किती आलं? 95 आलं. हा, बाय नॉर्मल लॉस 95. आणि हे 95 युनिट जे आहे ते किती रुपयाने विकतायत? 4 रुपये. बरोबर. सो त्याची व्हॅल्यू आली 380. क्लिअर? समजलं का? येस येस. पुढे काय होते? पुढे होते 80-40 आउटपुट दिले. बरोबर, 80-40 आउटपुट होते. बरोबर आहे. आणि 95 नॉर्मल लॉस आहे. ओके, आणि याची टोटल किती आहे? 950. मग 840 अधिक 95 केलं तर किती येते? 935 येते. म्हणजे 15 क्वांटिटी काहीतरी मिसिंग आहे. मग त्याला काय म्हणायचं? अब नॉर्मल लॉस. काय म्हणायचं? अब नॉर्मल लॉस. अब नॉर्मल लॉस किती आला? 15 क्वांटिटी. 15 क्वांटिटी सगळ्यांना समजलं कसं आली? पुढे आता हे 20 कसं आलं? याची टोटल 17480 आली होती. 17480 वजा 380 किती रुपये आले? किती आले? 17480 वजा 380 1700 आले. बरोबर. हा, 1700 भागिले किती? 855. आलं का 20? हा, मग आता काय होईल? 20 आलं, टक्के कुठं आलं? समजलंय का सगळ्यांना? मी परत सांगतोय का, इकडची डेबिट साईडचे तर क्लिअर झालं सगळ्यांना. 17480. हा, आता काय सांगितलं त्यांनी? नॉर्मल लॉस सांगितला 10% इनपुटच्या. 950च्या 10% 95 नॉर्मल लॉस आला.
त्याचं 4 रुपये व्हॅल्युएशन, व्हॅल्यू आली 380. क्लिअर? इथे समजलं? आता तिने काय सांगितलंय, आउटपुट 840 येते, प्रोसेस 2 चं आउटपुट 840 येते. मग आता आपण इथे काय 950 इथे टोटल पाहिजे. मग काय केलं, 950 वजा 95 केलं, हे आहे इथं. म्हणजे किती यायला पाहिजे होतं इथं आउटपुट, ऍक्च्युली 855 यायला पाहिजे, पण आलंय किती आउटपुट 840, म्हणजे 15 कमी पडतात. मग 15 काय आहे, नॉर्मल लॉस सोडला तर दुसरं काय असते, अब नॉर्मल लॉस. सो क्वांटिटीचं पहिला टॅली करून घ्या. आता व्हॅल्यू 17480 होती, त्यातनं ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या म्हणून ही वजा केली, राहिली किती, 17480 वजा 380 केली तर 1700. क्लिअर? 1700 राहिलं. 1700 राहिलं तर क्वांटिटी किती शिल्लक राहिली, 950 वजा ही 95, 855 राहिले. मग 1700 भागिले पर युनिट काढायचं आहे, म्हणजे भागिले 855 केलं. कॉस्ट पर युनिट किती आली, 20. सो 15 गुणिले 20 300 रुपये इथं घ्या, 840 गुणिले 20 16800 इथं घ्या. टॅली होऊन जाईल. एनी डाऊट? एकच आन्सर आले. 9 2 3 4 5 6 7. शिवानीला परत ऐकायचं. मंजूस तुम्ही वर्गातच पाहिजे होता म्हणून मी बघित असतो. रेडी सगळे? हे 17480 कसं आलं हे तर कळालं सगळ्यांना. हा, आता काय झालं, इनपुटच्या 10% लॉस, नॉर्मल लॉस. इनपुट किती आहे 950, त्याच्या 10% किती 95, आणि त्याचा रेट दिला 4 रुपये प्रमाणे. 95 गुणिले 4 380. इथपर्यंत समजलं? पुढं. हा पुढे आता इथं 950 टोटल आल्या, वजा ते वरचं किती 95. हा हे 95 वजा केलं, किती यायला पाहिजे होतं 855. पण प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलं, याचं आउटपुट 840 घ्या म्हणून सांगितलं. म्हणून आपण काय घेतलं, आउटपुट 840 घेतलं. म्हणजे 15चं शॉर्टेज येते, त्याला काय म्हणणार आपण, अब नॉर्मल लॉस. क्लिअर? 15 हे क्वांटिटी समजलं सगळ्यांना, कसं टॅली केलं मी. हा समजलं ना. हा पुढे ऐका. आता ह्याची 17480 व्हॅल्यू होती 950 ची, इथं घेतली. आता त्यातले 95 वजा झाले, आणि हे 380 कशातनं वजा करायला पाहिजे, 17480 वजा करायला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे व्हॅल्यू शिल्लक किती राहिली 1700, आणि क्वांटिटी किती शिल्लक राहिली 855. कळतंय? 1700 शिल्लक राहिले ना यातले. 17480 वजा 380 हे वरचे, हे शिवानी 1700 राहिले, व्हॅल्यू 1700 राहिली. आता काय क्वांटिटी किती आहे 855. मग 1700 भागिले 855 केलं. कॉस्ट पर युनिट किती आली 20. म्हणून 15 गुणिले 20 300, 840 गुणिले 20 16800. हे आउटपुट प्रोसेस 2 चं आलं 840 गुणिले 20 16800. जाऊ दे का प्रोसेस 3 ला. अब नॉर्मलची लक्ष कुठं आहे तुमचं. अहो 950 टोटल आहे इनपुट, मायनस 95 नॉर्मल लॉस. त्यातून जर नॉर्मल लॉस वजा केला तर क्वांटिटी किती राहिली 855. बरोबर आहे? एवढे तर कळालं. 950 वजा 95 855 राहिलं. आणि त्यांनी प्रॉब्लेम मध्ये इथं काय सांगितलं बघा वरती 840 आउटपुट आहे प्रोसेस 2 चं.
मग इथं आउटपुट किती आला पाहिजे प्रोसेस 2 ला 840 यायला पाहिजे बरोबर आहे. मग 855 वजा 840 किती आलं 15. 15 ला काय म्हणणार अबनॉर्मल लॉस. आणि कोणाचं काय सो 840 गुणिले 20 16,800 will be the input for process 3. Clear? तिसऱ्या प्रोसेसला 840 गुणिले 20 आलं त्याच्यात कोणाला काही शंका आहे काय? कोणाचं 855 आलं तर चुकलं प्रोसेस 3 चुकली लक्षात घ्या. समजते का? जाऊ दे का पुढे जाऊ दे ना एकच हा बोला की काय अडचण आहे. 1 वाजला इकडे घेऊ काय समजलं का? पस्तीस आवाज यायला पाहिजे. प्रत्येकानं माईक चालू करायचं तोपर्यंत प्रोसेस 3 शिकवणारच नाही. कोण कोण बोललं नाही मला कळतंय. एकवीस डबल म्हणायचं नाही समजलं सर. प्रोसेस 3 रेडी. प्रोसेस 3 ला इनपुट काय होणार आहे हे इथलं आउटपुट इथं इनपुट होणार. क्लियर ओके. आणि ह्या 3 फिगर्स तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत कुठं प्रॉब्लेम मध्ये. कुठे बघा इथं प्रॉब्लेम कुठे गेला हा 3 ना हे 2962 4000 आणि इथे किती असणार हा हॅलो हॅलो इथं किती असणार प्रोडक्शन ओव्हरहेड्स. हा 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 हेच विचारलं लक्ष असू दे. इथं 16,800 आलं हे 2992 आलं हे 4000 हे 4000 इथपर्यंत काय शंका. आता यांनी परत काय म्हणलंय 840 पैकी आउटपुट किती येते 750. क्लियर ऑर्डर समजतंय. पुढे प्रॉब्लेम आहे तुमच्या डोळ्यासमोर. 750 आउटपुट येते आणि लॉस किती सांगितले नॉर्मल लॉस 15% ऑफ इनपुट. इनपुट काय 840 बरोबर. 840 च्या 15% नॉर्मल लॉस किती येते 15% 120 आणि त्याची प्राइस किती आहे स्क्रॅप व्हॅल्यू 5 रुपये. सो 126 गुणिले 5 व्हॅल्यू किती आली 380. क्लियर समजलं. आता बघा इथं 840 आहे आणि इथं आउटपुट 750 आणि 126 नॉर्मल लॉस. हिची टोटल किती येते 876. मग काय झालं इनपुट होतं 840 आणि आउटपुट ची टोटल यायला म्हणजे या साईडची टोटल यायला 876. 840 इथं होतं आणि इथे आले 876 बरोबर का. म्हणजे काय झालंय 36 युनिटचा फायदा झाला गेन. क्वांटिटीचा हिशोब कळाला का. क्वांटिटीचा हिशोब कळाला. क्वांटिटीचा हिशोब कळाला. हा मला समजलं तसंच वाटलं म्हणून तर मी विचारलं ना. बघा पहिला 840 प्रोसेस 2 चं इनपुट आउटपुट होतं म्हणजे इथे इनपुट झालं 840 गुणिले 20 16,800 इथपर्यंत शंका नाही. 2992 4000 आणि 4000 हे कुठं आलं हे सांगितलंय. इथपर्यंत काय शंका म्हणजे ह्या 4 फिगर पर्यंत आपण ओके आहे बरोबर. 840 20 आणि हे 4000 इथपर्यंत सगळ्यांना कळालं.
इथं टोटल काय येते, हे किती घ्यावं लागते, 92 का 62? बासष्ट घ्यावं लागत असेल तर 62 घ्या ना. हा 62 घ्यावं लागते मला वाटतं, 1962. बरोबर का? कॅल्सी आहे की नाही तुमच्याकडे? हा इथं 1962 घ्या सगळे. ठीक आहे, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 92 चुकून झालं, 9चं 6 6चं 9 होतंय. क्लिअर? आता काय झालं, 840 20 16 800 2962 4000 क्लिअर? इथपर्यंत समजलं का? येस, ओके. आता काय झालं सांगतो तुम्हाला, इथं 840 एकच फिगर आहे. आता ह्या 840च्या 15% नॉर्मल लॉस म्हणजे 126. ओके, आणि प्रोसेस 2 चं आउटपुट, प्रोसेस 3 चं आउटपुट त्यांनी सांगितले 750. क्लिअर? क्लिअर? आणि हे नॉर्मल लॉसचा रेट सांगितलं त्यांनी 5 रुपये, म्हणून हे 380 आहे. 126 गुणिले 5 380. क्लिअर? हा आता काय झालंय, इथं 840 आहे आणि इथं 126 आहे, इथं 750 आहे. म्हणजे इथं 840 ला 840 झालं असतं तर टॅली झालं असतं. आपल्या अकाउंट मध्ये टॅली करावं लागतं, माहिती आहे ना? तर हे टॅली होईना झाले. क्लिअर आहे? 630 घे, 126 गुणिले 5. हा ते काहीतरी प्रॉब्लेम आहे, 5च आहे ना कॉस्ट पर युनिट. मग ते 630 घ्या. 630 घ्या. क्लिअर? प्रोसेस 3 मध्ये आलं. 126 गुणिले 5 630. इथं सगळ्यांनी 630 लिहा. लिहिलं? इथं सगळ्यांनी 2962 लिहा. लिहिलं? करेक्ट करा तुमच्या बुक मध्ये. लिहिलं? आता काय झालंय तुम्हाला सांगतो परत. इथं 126, इथं 750, इथं 840, इथं 840 ला टॅली होल, इथं असतं ह्याची टोटल 840 आली असते तर टोटल टॅली झाली असते. पण इकडची टोटल प्लस येते. मग ऑलवेज आपण काय करतो, जिकडे प्लस आहे तिकडची टोटल करतो. म्हणजे इकडची टोटल किती 876 आली आणि इकडे किती आहे 840. इकडे जेव्हा येते तेव्हा त्याला आपण काय म्हणलो मागच्या प्रॉब्लेम मध्ये, अब नॉर्मल लॉस. आता इकडे शॉर्टेज येते म्हणजे याला काय म्हणायचं, अब नॉर्मल गेन. समजलं? अब नॉर्मल गेन आला 36 रुपये. 36 क्वांटिटी आहे. हे कुणाला समजलं नाही, आता 36 कसं आलं हे समजलं नाही असं कोण आहे काय? सगळ्यांना समजलं. आता मला सांगा, ह्या 4 फिगरची टोटल करा. 16,800 2962 2962 करायचे अधिक 4000 अधिक 4000 किती आली? 27,762. क्लिअर? क्लिअर का? तर किती वेळा सांगायचं ते? कोण आहे? जरासं नव्हतं का सगळंच नव्हतं? $840 इनपुट होतं, त्याचं आउटपुट आहे 750. ह्याच्यावरती 15% लॉस आहे नॉर्मल, म्हणून 126 आला. 126 अधिक 750 ची टोटल आली 876. 876 वजा 840 36. अब नॉर्मल गेन. ठीक. आता 16,800 प्लस 2962 अधिक 4000 अधिक 4000 जी टोटल किती आली
27,762 आली आली का नाही? हा हा हो हो ठीक आहे. आता इथं किती आहे? 630 आहे. 27,762 वजा 630 27,762 वजा 630 27,132 840 वजा 126 840 वजा 126 किती? 126 वजा करायचं 714 714. आता 27,132 भागिले 714 असं येईल 27,132 आलतं ना? हॅलो हा भागिले 714 38 येते का? 38 हॅलो लेक्चर मध्ये करतो 38 आलं. आता ज्या ज्या क्वांटिटीला कॉस्ट पर युनिट घेतलं नव्हतं तिथं 38 घेऊन टाका. 750 गुणिले 38 आणि 36 गुणिले 38. हॅलो समजलं? हॅलो ज्याला शंका आहे त्याने मोठ्यानं बोलायचं. असं हे टॉपिकला महिना लागला. लक्ष द्या हो लक्ष द्या. शिवानी काय प्रॉब्लेम आहे? स्टार्ट युअर व्हिडिओ शिवानी. स्टार्ट युअर व्हिडिओ. व्हिडिओ चालू केला की नाही चांगलं लक्ष राहते. लक्ष लागते. कुठलं टावर काय दाखवायचं? आता लक्ष दे. हा काय पाहिजे तुला? सगळं रिपीट करू ही प्रोसेस. हॅलो बाकीच्यांनी पण लक्ष द्या. हा इथलं प्रोसेस 2 चं आउटपुट इथं इनपुट झालं 840 गुणिले 20 16,800. हे डायरेक्ट मटेरियल 2962 आहे आणि हे 4000 आहे. हे 4000. ओके. आता काय सांगितलंय ह्याच्या 15% नॉर्मल लॉस. 840 च्या 15% 126 आणि त्याची प्राइस सांगितली त्यांनी 5 रुपये म्हणून हे आलं 630. इथं करेक्ट करून घ्या. ठीक आहे. आणि त्यांनी याचं आउटपुट सांगितले 750. ओके. आता आपण टॅली करायला गेलो तर काय केलं 126 अधिक 750 876 यायला लागले आणि इकडे 840 यायला लागले. म्हणजे काय तर कमी पडाले या साईडला. या साईडला असलं तर आपण नॉर्मल लॉस असतो. या साईडला असेल तर त्याला आपण नॉर्मल गेन म्हणतात. म्हणून आपण नॉर्मल गेन आला 36. आता हे 38 कसं काढलं हे पाहिजे. तर 16,800 अधिक 2962 अधिक 4000 अधिक 4000 जे टोटल आली 27,762 येते का? आता आपल्याकडे रेट अवेलेबल काय आहे? इथं 630 रुपये आहे. म्हणजे 27 मी सगळ्यांसाठी रिपीट करायला तुम्ही ऐकून तर घ्या. 27,762 आली टोटल याची. अहो हे 62 घ्यायचं आहे हो मॅडम. बासष्ट घ्यायचं आहे. वरती प्रॉब्लेम मध्ये 62 आहे म्हणून इथं 62 तिथं 9चं 6 92 ची पेंटिंग मिस्टेक आहे. हा हा 27,762 घेतलं तुम्ही आणि मग काय इथं किती आहे 630 आहे. 380 नाही तर 630 आहे.
म्हणून काय केलं आपण 27,762 वजा 630 केलं. व्हॅल्यू आली 27,132. ओके. आणि 840 वजा 126 केलं. किती आली क्वांटिटी? 714. आणि 27,132 फिगर आली, त्याला भागिले 714 केलं तर तुम्हाला रेट मिळतोय कॉस्ट पर रेट 38. मग 750 चा रेट आपल्याला माहित नव्हता, तो घ्या 38. त्या 36 चा रेट माहित नव्हता आपल्याला 38. 16,800 1368 याची टोटल करा, याची टोटल करा, टॅली होऊन जाईल. हे काय तुम्ही बघू नका आणि काढू पण नका, हे समजूपर्यंत तुमचं गुणिले कुठे करायचं? कुठं म्हणालाय हे? मग हे होईच की 28,500 एक. ठीक आहे, इथं 16,800 चुकलोय. हा 28,500 बरोबर. इथं खाली टोटल 28,500 अधिक इथं 630 आहे. सगळं पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे तुमच्या लक्षात आलंय आता. ओके, काय शंका? प्रोसेस 3 ला ऑल क्लियर? एक आणि 2 दाखव झाले बरं का. ओके बरोबर. किती आवाज यायला पाहिजे? सगळ्याची उत्तर इथं दिलेली आहेत, हे समजून घ्या. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपण लॉस अकाउंट, आपण गेन अकाउंट हे सोडून द्या. प्रॉब्लेम 4 तुम्ही घरी सोडवा, प्रॉब्लेम 5 घरी सोडवा. क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आपण पहिल्या लेक्चरला शिकलेलो आहे. शॉर्ट नोट्स असतात, MCQ असतात. प्रत्येक टॉपिकला समान वेटेज आहे. 16 मार्काचा याच्यावरती प्रॉब्लेम येतो, म्हणजे 4 मार्काची शॉर्ट नोट पण येते. आय थिंक बस झालं. तासभर तुम्ही मला सहन केला, मोर देन दॅट. 1.5 तास, तो आपला एक अर्धा तास, त्याच्यापेक्षा पण जास्त. सो थँक्यू फॉर पेशंट लिसनिंग. इफ यू हॅव डाउट्स प्लीज आस्क. काय अजूनही विचारावं असं वाटत असेल तर विचारा. OTG प्रोजेक्ट करा, कालचा कॉस्टशीटचा टॉपिक व्यवस्थित करा, प्रोसेसचा व्यवस्थित करा. अजून एक करायला लागतं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट. तर हा पेपर 80 आउट ऑफ 80 मार्क तुम्हाला देऊ शकतो. इतका सोपा पेपर आहे. मी काय म्हटलं, 80 पैकी 80 पडू शकता आरामशी. सगळ्या गोष्टी तुम्ही मनापासून केल्या, इतका सोपा. सगळ्यांना अबाव 60-70 तर मार्क पडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तुमचे काही प्रश्न नाहीत असं कन्सिडर करतो. आहेत प्रोजेक्ट साठी एक व्हिडिओ स्पेशल केलेला आहे, रेकॉर्डिंग टाकलेला आहे. ग्रुपला टाकलंय की, युट्यूबचीच लिंक आहे. ग्रुपच बघायचं नाही. अजून आय थिंक टुडे आपण थांबतोय. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. अल्फिया, आता बोलताना सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करायचा आणि मग बोलायचं. या अस्मिता बोला. पेपर 1 राहिलाय काय? पेपर 1चं सेशन होणार आहे, मीच घेणार आहे. अटेंड कर. टाइम टेबल टाकले बाळा ग्रुपवर. डेट गेलंय, कसं जाईल? PDF आहे ती. PDF आहे, PDF. अगं मार्च आहे का एप्रिल आहे बघ.
एप्रिल झाले काय? कुठला महिना चालू आहे? नुसतं डेट बघायचं नसते, महिना पण बघायचं असते अस्मिता. हा कुठलं स्टडी सेंटर तुझं? मग डेट सहित महिना पण बघायचा असतो. आणि कोणाचं काय? रिपीटर विद्यार्थ्यांचे बरेच पेपर राहिलेले असल्यामुळे रिपीटरचे सुद्धा आपण सेशन ठेवलेले आहेत, फक्त ते थोडेसे लेट आहेत. आणि आता आपली मार्च ह्या महिन्यात एप्रिलला परीक्षा होईल, नेक्स्ट तुमची ऑक्टोबर नोव्हेंबरला होईल रिपीटर एक्झाम. बरं लागणार ना, अटेम्प्टला तुम्ही नाही केला तर बरं लागणार. तुम्ही एक्झाम फॉर्म भरलाय का? अल्फिया व्हिडिओ सुरू कर. एक्झाम फॉर्म भरला असेल तर यासोबत असतील पेपर, आणि एक्झाम फॉर्म भरला नसेल तर म्हणजे तुमच्या भौतिक विषय येणारच आहे. अजून कोणाचं काही अजून काही शंका असतील तर विचारा, लगेच थांबायचं आपल्याला. झालं? शंका संपल्या असतील तर हरकत नाही. हे सगळे अशी लोक आहेत ज्यांनी अटेंडन्स केले नाही, लक्ष नाही. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन फॉर अटेंडिंग today's session. This costing is over. Remaining study you need to do yourself. That's called self study.